पताका आपल्या खांद्यावर ठेवली ते तुमच्यासारख्या लोकांच्या नादाला लागून कधीही जातीवादी पक्षाबरोबर गेले नसते आणि ते कोणीही आलं आणि कोणीही गेलं तरी ते आयुष्यात जातीवादी पक्षांबरोबर संगनमत करणार नाही, एकी करणार नाहीत, हात धरणार नाहीत. ते कायम फुले शाहू आंबेडकर, शिव फुले शाहू आंबेडकर यांचाच विचार मान्य करतील. हे सत्य त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं आणि लोक त्यांच्या मागे उभी राहिली. सर, सुनील तटकरे बोलतात की आमच्या पक्षाकडनं आता सरकारला प्रस्ताव देण्यात येणार की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याच्या संदर्भातला त्या विधानाकडे कसं पाहतात ते? एकीकडे आता भाजपसोबत त्यांनी भाजपाला सांगावं, आम्हाला काय सांगून फायदा आहे, जाहीर काय बोलून फायदा आहे, भाजपशी बोलावं त्यांनी. मुस्लिम मतांचा टक्का त्यांच्याकडून घसरला त्याच्यामुळे त्याचा फायदा त्यांना नाही. असं आहे की मुस्लिम टक्का घसरला नाही घसरला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आम्हाला. मग हे भाजप जे म्हणतंय किंवा जे शिंदे शिवसेनेचं हे आहे की मुसलमानांमुळे आम्ही इथे सीटा हारलो, त्याच्यावर बोलावं ना त्यांनी. कारण का मी तर जाहीररित्या बोललो, चंद्रपूरमध्ये किती मुसलमान आहेत, मुनगंटीवार हारले. भंडाऱ्यामध्ये किती मुसलमान आहेत, गडचिरोलीमध्ये किती मुसलमान आहेत, रामटेकमध्ये किती मुसलमान आहेत, नाशिकमध्ये किती मुसलमान आहेत, दिंडोरीमध्ये किती मुसलमान आहेत. कसे काय जिंकले आम्ही? सातारा सांगलीमध्ये किती मुसलमान आहेत, कोल्हापूरमध्ये किती मुसलमान आहेत, कसे काय जिंकले आम्ही? एवढ्या जागा जिंकल्या आम्ही, त्या कशा काय जिंकल्या? महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या जर 13 कोटी 12 कोटी धरली तर मुसलमानांची संख्या 10.50% आहे. इतर 90% इतर समाज आहेत. खरं तर बघायला गेलं ना तर इथला जो सद्विवेक बुद्धीला जागून मतदान करणारा मतदार आहे, जो बहुसंख्येने पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी विचारांना मानणारा मतदार आहे, यांना तुमचं हे गद्दारीचं राजकारण न आवडल्यामुळे त्यांनी तुमचा सफाया करून टाकला. बीजेपीची धोरणं ही त्यांना न पटल्यामुळे त्यांनी सफाया काम करून टाकला. एकीकडे तुम्ही घुसपेटिया म्हणणार, एकीकडे तुम्ही त्यांना म्हणणार की 4-4 पोरं म्हणजे अधिकची पोरं असतात यांची, जो बूंद से गई वो हाथ से नहीं आती. आता तुम्ही 5% द्या, 10% द्या, 100% द्या, ते काय लाचार आधार की तुमच्याकडे मागायला ना आलेत. ते देखील या देशाचे मतदार आहेत, या देशाचे नागरिक आहेत. किरीट सोमय्या बोलले की बांगलादेशी लोकांमुळे आमचा पराभव झाला. निषेध करा बरं, आज निषेध करून दाखवा बरं. तुम्हाला काय वाटतं, मुसलमान तुमच्या जाळ्यात फसतील असे खोट्या नाट्या? भूमिका घ्या ना, मुसलमानांसाठी भूमिका घ्या. तटकरे साहेब घ्या भूमिका, गट तटकरे घ्या भूमिका. तेव्हा जास्ती इतरांच्या बद्दल बोलू नका. तुमच्या पक्षामधले गट किती पडलेत त्याच्यावरती बोला. तुमच्या आणि प्रफुल्ल पटेलांच्या सुदूर संबंधांबद्दल बोला. इतरांबद्दल जास्त बोलत जाऊ नका आणि माझ्याबद्दल तर नाहीच नाही. मी तुमच्या नादाला लागत नाही, तुम्ही माझ्या नादाला लागत जाऊ नका. सर, एक प्रश्न असा आहे, बाहेर एक पोस्टर लागला आहे, त्यामध्ये रोहित पवार यांना अध्यक्ष करा असं एक पत्रही लावलं आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की विधानसभेपर्यंत आपण अध्यक्ष आहे. याचा अर्थ असा आहे की आता युवकांना संधी मिळण्याची वेळ असं आहे की कोणी अध्यक्ष असावं कोणी नसावं हे ठरवण्याचं काम शरद पवारांचं आहे. हे ठरवतील आणि मी तर त्याच्यात नाहीच आहे. मला काही व्हायचंच नसतं. मला जर साहेबांनी सांगितलं उद्या दरवाजात उभं राहते, मी दरवाजात उभं राहायला तयार आहे. मी निष्ठावंत सैनिक आहे साहेबांचा. आपल्याला काय पद प्रतिष्ठा याच्याने काही फरक पडत नाही. बांधून एक मंदिर बनीन तर पाया तिथं. साहेबांचं मंदिर बांधलंय, कळस लोकशाहीचा वरती चढवलाय, त्याची पायरी बनायला मला काही वाटणार नाही. लोकांनी माझ्या पाठीवर पाय ठेवून जर त्या मंदिरात प्रवेश केला तर मला आनंदच होईल. ही माझी स्पष्ट भूमिका असते. साहेब सबकुछ असा म्हणणारा मी आहे. त्याच्यामुळे असे पोस्टर बॅनर मी बघतही नसतो. तुम्हाला पत्रकारांना फार हौसे असले बॅनर आणि पोस्टर बघायचे. सर, ते केंद्राकडनं महाराष्ट्राला दुजाभाव झालेला आहे. हो बरोबर आहे. 12,000 उत्तर प्रदेशाला 8,000 आम्हाला. आमची काय लायकीच नाही केंद्रात. कांद्यामुळे आमचं सगळं गेलं असं
कृषी मूल्य आयोगात जाऊन मुख्यमंत्री बोलतात, पण कांद्यामुळे शेतकरी मेला याच्याबद्दल तुम्हाला सुख दुःख नाही. सत्ता गेल्यावर तुम्हाला आठवतं, अरे कांद्यामुळे गेली, अरे कांद्यामुळे आत्महत्या किती झाल्या, कापसामुळे आत्महत्या किती झाल्या त्याच्यावर बोला ना. सत्ता गेल्यावर तुम्हाला काय आठवतं? तर शेतकरी, अरे शेतकरी 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 कांद्यामुळे वांदे झाले, कांद्यामुळे वांदे झाले. वाईट वाटतं, वाईट. जेव्हा खरीच द्यायची वेळ होती, जेव्हा आमचे कांदा उत्पादक शेतकरी रडत होते, आजही कांद्यावरची निर्यात बंदी काढली का तुम्ही? काढू शकलात का तुम्ही? पावसाळा आला, शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काही एक पडलेलं नाही, काही एक. जीएसटी ह्याच्याबद्दल बोलताय का तुम्ही? जीएसटीकडे केंद्राकडे अडकलेले पैसे ह्याच्याबद्दल बोलताय का तुम्ही? अरे तुम्ही मरणाच्या कापडावरती जीएसटी लावणारे माणसं आहेत हो, कफनवर. अंत्ययात्रेच्या प्रत्येक सामानावरती 18% टॅक्स घेणारा जगातला एकमेव देश असेल, आणि त्याच्यात महाराष्ट्र पण आहे. म्हणजे तुमचं मडकं, तुमचा तो काळा उदीर, ते कपडा, ते बांबू, ती चटई, त्या सगळ्यावरती 18% टॅक्स आहे. म्हणजे मरण आल्यावरती सुद्धा तुमच्या खिशातनं पैसे काढणार आहे सरकार. लोकांनी उगाच निर्णय नाही घेतला. हे कुठल्या जातीपातीमुळे नाही झालं, तुमच्या देशद्रोही धोरणामुळे झालं, तुमच्या जनताविरोधी धोरणामुळे झालं, आणि हेच घडत राहणार. तुमची गद्दारी माफ होईल का पुढच्या 3 महिन्यात, असं वाटतं का तुम्हाला? की नरेटिव्ह सेट झाला, आणि नरेटिव्ह मधनं हे दिसून आलं की जनतेला गद्दारी आवडलेली नाही, आणि एक अंडरकरंट होता जो कोणाला समजलाच नाही. आणि मी कायम सांगत होतो, गद्दारी विरुद्ध एक अंडरकरंट आहे, आणि तो होता, आणि अजूनही तो चालू आहे आणि असेल. कारण का गद्दारांना महाराष्ट्राने कधीही माफ केलं नाही. सूर्याजी पिसाळची औलाद आणि खंडोजी खोपडेची औलाद आजही महाराष्ट्रात ओळखली जाऊ शकत नाही. त्यांचं घरही कोणाला माहीत नसेल. विजनवासात गेले ते, असे दिवस तुमच्यावर येणार आहेत.